संत तुकाराम आज संत तुकाराम विधी महाविद्यालयात यायचा योग आला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या ठिकाणी बोलताना आमच्या वकील मित्रांमध्ये विषय निघाला की मोबाईल खूप घातक आहे. त्यानिमित्तानं मी विद्यार्थ्यांना मोबाईलबद्दल बोललो. मोबाईल हा अत्यंत घातक आहे जर आपण त्याचा चांगला उपयोग नाही केला. त्यामुळे सर्वांनी आपण कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा आठवड्यातून उपवास करायलाच हवा. आणि जोपर्यंत पॅरेंट्स करणार नाही, आपले ज्येष्ठ करणार नाही, तोपर्यंत लहान मुले करणार नाही. आणि मोबाईलपासून आज आपल्याला एवढा मोठा धोका आहे की त्याच्यापासून आपण सावध होणं अत्यंत आवश्यक आहे. सर हे कॉलेज पुरतं होतं का समजा लोकांसाठी? नाही, सगळ्या लोकांकरता आहे. कॉलेज पुरता नाही आहे ते. इव्हन आपण सिनियर लोकांनी, सिनियर सिटीजन आणि लहान मुलांनी आणि कॉलेजच्या मुलांनी तर मोबाईल पाहणं 100% टाळायला हवं. कारण सिनियर सिटीजन मोबाईल घेऊन जर रस्त्याने फिरत असतील, बोलत असतील, अत्यंत धोकादायक आहे. एक तर चोरांपासूनही धोका आहेच, पण आपल्याला वाहनाचाही धोका आहे. आणि मुलांना तर त्याचा डोपामाइनचा फार मोठा त्रास होणार आहे. मुलांना त्यांच्या मेंदूवरती नकळत आपल्याला अटॅक होणार आहे. तर आपल्या ह्या सर्व गोष्टीकरता मला असं वाटतं की मोबाईलचा उपवास आपण करायला हवा आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता पुढे आज जे आजार येणार आहेत ते सगळे मानसिक आजार आहेत. आणि त्याचं मुख्य कारण ठरणार आहे आपला मोबाईल. सर आपण थोडक्यात म्हणलं ते ह्याचं पुस्तक एक आहे. पुस्तक कशाबद्दलची आहे? एक माझ्या वाचण्यामध्ये एक डिटॉक्स डोपामाइन नावाचं पुस्तक मी वाचलं गेलं. त्यानंतर मला त्याची भयानकता कळाली. डोपामाइन म्हणजे आपल्या मेंदूला असं वाटतं की काहीतरी फायद्याचं आपल्या मोबाईलमध्ये येत आहे, पण ॲक्च्युली काही येत नाही. आपली नोटिफिकेशनची आवाज आला की लगेच आपण तो मोबाईल उचलतो आणि बघतो आणि पुन्हा शांत होतो. आणि अशा प्रकारे आपल्याला नकळत एक ॲडिक्शन होऊन जाते त्याचं. आणि मेंदू आपला सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो की भाई आता केव्हा रिंग वाजते, केव्हा मला नोटिफिकेशन येत आहेत. हालाकी त्याचा आपल्या मेंदूकरता काहीही उपयोग नसतो, पण मेंदू ज्यामुळे एवढा एंगेज होतो की बाकी ते कामं करायचं ब्लॉक होऊन जातो मेंदू, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर आपल्याला ते डिटॉक्स करणं आवश्यक आहे, त्याच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्याच्याकरता अनेक गोष्टी आहेत. त्याकरता मुख्य म्हणजे आपल्याला मोबाईलचा वापर कमीत कमी करणं आवश्यक. जे कोणी प्रोफेशनल्स असतील, व्यावसायिकांनी डेफिनेटली करावा. एक चित्रकार असेल तर त्यांनी मोबाईलचा वापर करायलाच हवा. वकील असेल त्यांनी मोबाईलचा वापर करायलाच हवा. डॉक्टर असेल त्यांनी करायलाच हवा. नाही असं नाही, पण विनाकारण जर आपण मोबाईल बघत राहिलो आणि नेहमी बघत राहिलो तर आय थिंक इट इज अ व्हेरी इंजुरियस टू अवर हेल्थ. म्हणजे थोडक्यात तात्पुरते असं बोलायचं आपल्याला, जसं लोक सोमवार मंगळवार धरते, मुसलमानमध्ये ते रमजानचा महिना धरते, तसं मोबाईलचा बी आपण. सर तुम्ही अगदी बरोबर बोललात. खरं म्हणजे ॲक्च्युली तसंच व्हायला पाहिजे. टेक्नॉलॉजिकल या युगामध्ये आपण टेक्निकल उपवास करायला पाहिजे, मेकॅनिकल उपवास करायला पाहिजे. आणि आपण काय आयडिया दिली मला त्याच्यानंतर मला त्याच्यावर विस्तारित आपल्यालाही विचार करायला हवं असं मला वाटतं. जसं आपण रमजानचा महिनाभर आपण हे करतो किंवा आपण आठवड्यातून सोमवार, गुरुवार, शनिवार असे उपवास करतो. वाय वी शुड नॉट डू इट, वी शुड डू इट. आणि हे जर जर झालं, एका दोघांनी केलं, आपल्या घरामध्ये प्रत्येकाने केलं, तर इट विल ग्रेट हेल्प टू ऑल ऑफ अस. कारण आपलं हेल्थ इज इम्पॉर्टंट. सर अगर हेल्थ नहीं है तो क्या करेंगे आप? आपको ऐसा लग रहा है की भाई आपल्याला असं वाटतं की मोबाईल पाहणं म्हणजे काहीच नाही. नाही, ते फार मोठं. इट इज ॲक्च्युली पॉयझन. इट इज अ पॉयझन आहे. जर आपण त्याच्यापासून वाचलो तर आय थिंक वी शुड, आपण फार मोठे काही अचीव करू शकतो असं मला वाटतं आपल्या हेल्थच्या क्षेत्रामध्ये. रामेश्वर विश्वनाथ रावत आहे. मी निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश आहे. मी साधारणपणे 30 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. कोणा ठिकाणी काम केलं सर? सोलापूर, अहमदनगर, जामखेड, उमरखेड, अमरावती, नागपूर, कल्याण, मुंबई, ठाणे आणि उदगीर आणि शेवटी मी वाशिम इथून प्रमुख जिल्हा न्यायाधीश रिटायर झालो. आणि 1-2 होतो मी. रिटायर झाल्यानंतर एकदम माझ्याकडे असं अशा प्रकारे मी काम केले. आज